प्रभाग क्रमांक 7 मधील इच्छुक उमेदवार आणि नागरिकांच्या उपस्थितीत भाजपा महानगरच्या वतीने कमळ विजय संकल्प सभा संपन्न। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील भोकर या ठिकाणी चौकात भाजप महानगरच्या वतीने कमळ विजय संकल्प सभा या ठिकाणी पार पडली। प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, धुळे जिल्हाध्यक्ष गजेंद्र सेठ अंपडकर, डॉक्टर सुशील कुमार महाजन, मंडळ अध्यक्ष रवींद्र निकम, माजी नगरसेविका वंदनाताई भामरे, संजय अण्णा भामरे, विजय पाटील, रंगदादा ठाकरे, इंजिनियर सिद्धांत मंगडे, भटू पैलवान ठाकरे, देवीदास वाघ, गोविंद चौधरी, कल्याण पैलवान गरुड, सज्जन पैलवान, गोपीचंद नाना पाटील, विजय चौधरी, प्रमोद खैरनार, देवीदास वाघ, शांताराम राजपूत आदी सर्वच 41 उमेदवार आदी सर्वच 41 इच्छुक उमेदवार देखील या ठिकाणी उपस्थित होते। तर घातलेल्या निवडणुकीमध्ये मनपावर भाजपचाच महापौर बसवावा असे देखील आव्हान या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी केले। तर धुळे शहरातील सर्वच प्रभागात विकासाची गंगा या ठिकाणी आणू व मोठ्या कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून धुळे शहरात मोठ्या स्वरूपात विविध प्रकारचे मॉल्स देखील या ठिकाणी उभारण्यात येत असून MIDC रावेर या ठिकाणी भव्य स्वरूपात MIDC स्थापन होत असून त्या माध्यमातून या ठिकाणी युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले। तर होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपने दिलेले 4ही उमेदवारांना आपण निवडून आणावे व इच्छुक असलेल्या सर्वच उमेदवारांनी देखील ज्यांना भाजप उमेदवारी देईल त्यांच्या पाठीशी उभे राहून भक्कमपणे या ठिकाणी आपला भाजप पक्षाच्या 4ही उमेदवारांना निवडून आणावे असे देखील आवाहन केले। या कमळ विजय संकल्प या सभेतून सुरुवातीच्या रॅलीतूनच या ठिकाणी जनतेने दाखवून दिले की सदर वंदनाताई भामरे यांनी आपल्या कार्याचा ठसा या रॅली माध्यमातून दिसून येत आहे। यावेळी या सुरुवातीला माजी नगरसेविका वंदनाताई भामरे यांनी हजारो महिलांच्या समवेत या ठिकाणी अतिशय वाजत गाजत या सभेस त्या संख्येने महिला वर्ग या रॅलीत सहभागी झाले होते। होऊ घातलेल्या निवडणुकीत निश्चितच या ठिकाणी भाजप पक्षाचे 4ही उमेदवार हे निवडून येतील असा विश्वास या सभेतून दिसून आला। तसेच माजी नगरसेवक रंगदादा ठाकरे हे देखील युवकांचे एक प्रेरणास्थान असून यांची देखील या ठिकाणी भव्य अशी रॅली काढण्यात आली। यावेळेस रंगदादा ठाकरे समवेत युवा नेते भटू पैलवान ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते युवक या रॅलीत सहभागी झाले होते। शेकडोंच्या संख्येने युवक महिला वर्ग या ठिकाणी या रॅलीत सहभागी झाले होते। कमळ विजय संकल्प सभेतून या ठिकाणी जनतेने दाखवून दिले जनता ही नगरसेवक रंगदादा ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून आले। तर अतिशय ढोल ताशाच्या गजरात भव्य मिरवणूक काढून या संकल्प सभेस सुरुवात करण्यात आली। तुमच्या या प्रभागामधनं 41 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे भारतीय जनता पार्टीची 41 लोकांनी आणि आपल्याला 4 लोकांना निवडून द्यायचं। खरंच सांगतो दुसऱ्या पक्षात उमेदवार सुद्धा भेटत नाही।
हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं. आणि मला याचाही अभिमान वाटतो का हे जे आमचे 41 उमेदवार आहेत हे सर्व घरोघरी फिरून फक्त आमचा उमेदवार कमळ आहे, कोणत्याही 4 लोकांना तिकीट मिळालं तर आम्ही त्यांना निवडून देऊ अशी विनंती 41 लोक करतात. याचाही मला सार्थ अभिमान आहे का भारतीय जनता पार्टी ज्या विचारावर, ज्या सनातनी आणि विकासाच्या विचारावर चालली आहे त्याचे खऱ्या अर्थाने 41 लोक पाहतात. आज या 41 लोकांमध्ये पुष्पाताई सातपुते असतील, सचिन पाटील असेल, योगेश्वरी पाटील असतील, आकाश पाटील, अविनाश गरुड, अश्विनी गरुड, पंकज राजपूत, योगिता चित्ते, निशा पाटील, जगदीश पाटील, नेहा चौधरी, प्रमोद पाटील, मंदाकिनी जाधव, गोपीचंद नाना पाटील, मनीषा चौधरी, सज्जन पहलवान, राजेंद्र चौधरी, यशोदाबाई, शालिनी सावळे, राहुल पाटील, वंदना भामरे, विजय देवरे, सपना वाघ, गुणवंत वाघ, हिमांशू भदाने, मृणाली भदाने, प्रभाजी परदेशी, सखाराम मोरे, रंगादादा ठाकरे, किशोर जाधव, सचिन वळवी, कल्पना खरात, भटू गवते, गोपीचंद चौधरी, कल्पना खरात, परत नाव वाटतं, सरलाबाई पाटील, जगदीश चव्हाण, मंगला ताई मांगळे, रोहिणी चव्हाण, एवढ्या लोकांनी उमेदवारी मागितलेली. परंतु आपण कुठल्याही 4 उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी देणार आहोत का तुम्ही कोणत्याही 4 लोकांना उमेदवारी द्या. जसं मी आज फिरतोय तसंच त्यावेळेला सुद्धा फिरू आणि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देऊ. माझी उपस्थितांना हात जोडून विनंती आहे का यांच्या सर्वांसाठी जोरदार एकदा करायला लागेल. खरंच या शहराचा आपल्याला चेहरा मोहरा बदलायचा आहे. आज तुम्ही ज्या रस्त्यावर बसला, जेव्हा तुम्ही दत्त मंदिरकडनं या रस्त्यावर सरळ याल, येणाऱ्या काळात येताना आणि जाताना तुम्हाला प्रत्येक पोलवर, या लाईटच्या पोलवर मधल्या जय श्रीराम, प्रभू रामाचे दर्शन होतील सर्वांना. अतिशय सुंदर हा रस्ता इथपर्यंत आपण चौपदरी कॉन्क्रिटीकरण केला. येणाऱ्या काळात पुढचाही रस्ता आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तुमचा भोकरचा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे, तो रस्ता सुद्धा त्या ठिकाणी मी पूर्ण कॉन्क्रीट तुम्हाला त्या ठिकाणी करून देणार आहे. आपण सर्वांनी फार प्रेम केलं, भरभरून दिला आम्हाला. मग इथं ग्रामीण मधनं रामदादा असतील आणि शहरामधनं मी असेल. माझी विनंती आहे, आता तो विरोधातच राहिले, कुणाल बाबा पण आपल्या सोबत, तिकडं राजू बाबा आपल्या सोबत आहे, इकडं कुणाल बाबा आपल्या सोबत आहे, रामदादा आपला आहेच. मग उरले कोण? यांना तो उमेदवारही मिळणार नाही. परंतु भूल थापा मारायला वेळ मिळेल, जनतेला खोटं बोलण्यासाठी वेळ मिळेल. मी कायम माझ्या शहरात सांगत असतो, मी या शहराचा आमदार नाही, या जनतेचा सालदार म्हणून 5 वर्ष काम करणार आहे.
5 कंदील आपण साफ केला, दिसता का टोपीवाले? पूर्ण साफ. ट्रक घेऊन जाता रस्त्याने सणासण निघून जातो बाहेर. तिथं आपण 5 मार्केट नवीन बांधतो. भरपूर कामं या शहरात आपण करतोय. ज्या महाराष्ट्रात छत्रपतींच्या राज्यात आपण राहतोय, त्या छत्रपतींचं स्मारक मनोहर थिएटरच्या तिथं या पूर्ण कानादेश मध्ये तुम्हाला दिसणार नाही असं इतकं उंच स्मारक त्या ठिकाणी आपण बांधतो. परंतु या छत्रपतींच्या राज्यात आपण राहतो, त्या छत्रपतींच्या स्मारकासाठी तो होऊ नये याच्यासाठी काही लोक संभाजीनगरमध्ये हायकोर्टात याचिका दाखल करून बसलेले. ते तर तसंच झालं. मंदिर तोडलं, बाबरी बांधली, 500 वर्ष कोर्टाच्या खेड्या मारायला लावल्या आणि कोर्टाने आदेश केला. तेव्हा आपले प्रभू श्रीरामचंद्र बसले आणि तिथं मंदिर झालं. तसंच हे मोगलांची औलाद छत्रपतींना विरोध करत कोर्टात गेले. आणि पुतळा कुठे आहे? मनोहर थिएटर जवळ. काय तिथं? शाबीर भांगारवाले नगर. त्यांच्या छातड्यावर माझे छत्रपती. मग काय अडचण होती? अडचण होती कोणाला? छत्रपतींचं स्मारक होत होतं का? पण नाही. विकासाचं काम सहन होत नाही, त्याला कसं तरी स्टे आणायचा. जसं टावर गार्डन 100 वर्ष जुनी वास्तू आपली टावर गार्डन 100 वर्ष, त्याला स्टे आणला. 4 वर्ष गार्डनचं काम बंद पडलं, त्या बगीच्याचं काम. पण आज जाऊन बघा, तुमच्या या सालदाराने स्टे तर उठवलाच आणि गार्डन पूर्ण करून टाकला. ऐतिहासिक वस्तू आहे, 120 वर्ष जुनी वस्तू आहे आपली. 120 वर्ष. कदाचित तिथं उपस्थित असलेल्या कोणाचा जन्मही नसेल माझ्या सगळ्या. चांगल्या कामांना कसला विरोध? का विरोध करतात? छत्रपतींच्या स्मारकाला विरोध. पण टिपू सुलतानच्या चोकला कुठलाच विरोध नाही, तोंडातनं आवाज नाही, कोट कुठे माहित नाही. आणि या शहरात टिपू सुलतानचा चौक तयार झाला होता. पण का विरोध नाही झाला ना तेव्हा? पण गरज नाही, मी एकटा काफी. टिपू सुलतानचा चौक नसतो नाबूद केला. 1 इंच तिथं टिपू सुलतानचा चौकचा काही अवशेष दिसणार नाही. सर्वात ओढून फोडून मोकळा करून टाकला. आणि ज्यांनी बांधला त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केला. फक्त गुन्हा दाखल करून थांबलो नाही, कोर्टातनं देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करायची परवानगी घेऊन आलो. चांगल्या कामांना विरोध, वाईट काम चालू राहिले त्याला कुठलाच विरोध नाही. या मानसिकतेतनं या शहराला बाहेर निघायचं. म्हणून तुमचं एक मत आमच्या कमळाच्या फुलवर द्या. फक्त तुम्हाला हा तुमचा सालदार आज शब्द देतोय, उमेदवार कोण हे बघू नका. तुमच्या या भावावर, या सालदारावर भरोसा ठेवा. तुम्हाला सर्व सुख सुविधा पुरवायचं काम तुमचा हा भाऊ, तुमचा हा सालदार नक्कीच करणार आहे. आजपर्यंत कधी या शहराला
या माझ्या तरुणांच्या हाताला काम मिळालं का? 15 वर्ष कोणी राज्य केलं, कोणी 5 वर्ष केलं, कोणी 20 वर्ष केलं, पण एक साधी MIDC या शहरात आणू शकले नाही. एक उद्योग मोठा या शहरात आला नाही. तुम्हाला तुमचा हा भाऊ 6 महिन्यात लिहून घ्या तारीख, 6 महिन्यात रावेरला जी आपली MIDC ना त्याला लागून 2000 एकर जागा MIDC साठी तुम्हाला देणार आणि त्याच्यावर मोठे मोठे उद्योग येतील. आणि आज हेही लिहून घ्या, त्या उद्योगपतींना पहिले माझ्या या धुळे जिल्ह्यातील नवयुवकांना काम द्यावंच लागेल. एवढी व्यवस्था आपण उभी करतोय आणि सर्व शक्य आहे तुमच्या आशीर्वादाने. तुम्ही लोकसभेला नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी बसवलं, विधानसभेला देवा भाऊला बसवलं आणि आता महापालिकेत भाजपला बसवलं. भरपूर कामं केलीत आपण. आत्ताच आमच्या मित्राने सांगितलं, विजू वाघने, पहिल्यांदा या शहरात एसी मॉल 42 कोटीचा मॉल हा तुमच्या माझ्या मालकीचा राहणार आहे. आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यात असा मॉल नाही झाला आहे. तो उद्योगपतींच्या मालकीचा असतो. हा तुमच्या आणि माझ्या पैशाने आपण त्या ठिकाणी तो मॉल बनवतोय. इतके काम या शहरात आपण करणार आहोत. अतिशय सुंदर आणि स्वच्छ या शहराला आपल्याला करायचं आहे. केंद्रात आपली सत्ता, राज्यात आपली सत्ता, आणि जर धुळ्यात नाही आली तर मग कठोर विकास होणार आणि आलेली निधी तुमच्यापर्यंत कुठून पोहोचणार. भरपूर असे विषय तुमच्यापर्यंत मांडायचे, भरपूर लोकांचे समाचार सुद्धा घ्यायचे. टप्प्याने आपण घेणारच. या शहरात असे काही लोक आहेत का ज्यांना लोकांवर छेडछाड व्हायला फार आवडतं. मला याच्या पहिल्याच्या सभेला मी बोललोय, आता बोलायची इच्छा नाही त्यांच्या बाबतीत. आमच्या जिल्हा अध्यक्ष महोदयांनी आताच मला सांगितलं, भैया त्यांच्या बाबतीत बोलून त्यांना मोठं करू नका म्हणून बोलत नाही. परंतु आज त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा विकास, जनतेसाठीचा विकास, लोकांची अतूट गर्दी ही भारतीय जनता पार्टीमध्ये वाढत चालली आहे. तुमच्यासाठी अजून एक महत्वाचं काम, तुमच्यापैकी किती जण एकविरा माता मंदिरला जाऊन आले? हात वरती करा बघा. सर्व जण हात वरती करा, वाजू नका. एकविरा माते मंदिरच्या समोर नदी पात्रात जा, देवीचे दर्शन करा आणि जरा पात्राकडे जाऊन बघा. तिथं 51 शक्तीपीठचं काम त्या ठिकाणी चालू केलंय आपण. 15 कोटीचं काम. भरपूर लोकांना माहिती नसेल 51 शक्तीपीठ म्हणजे काय. सती माहिती ना? सती जेव्हा शंकराची विवाह करण्यासाठी नकार देण्यात आला तेव्हा सती झाल्या, आणि सती झाल्यानंतर त्यांची अंत्यविधी होऊ शकत नव्हती. तेव्हा कृष्ण भगवान आले, आपल्या सुदर्शन चक्राने
सतीचे 51 तुकडे केले. त्याच्यातले 7 तुकडे पाकिस्तानमध्ये, 4 तुकडे बांगलादेशमध्ये, 5-7 तुकडे श्रीलंकेत आहे, बाकी भारतात आहे. कामाख्या मात्याचं नाव ऐकलंय? ते सतीचं एक त्या ठिकाणी शरीरातलं एक अंग तिथं आहे. हे 51 सतींचे तुकडे एकाच ठिकाणी त्यांचे मंदिर बांधून त्यांच्या बाबतीतली माहिती हे सर्व तुमच्यासाठी पूर्ण भारतात कुठंच नाहीये. ते माझ्या धुळेकरांना ते त्या ठिकाणी मी दर्शन करून देणार. आपल्या पिढीला हे समजलं पाहिजे का 51 शक्तीपीठ म्हणजे काय. आपला धर्म हा किती श्रेष्ठ आणि महान धर्म आहे हे त्या लोकांना समजलं पाहिजे. असे हजारो काम आपण त्या ठिकाणी करत आहोत. वर्षभरात 100 कोटी रुपयाची कामं आपण या ठिकाणी करत आहोत. त्याच्यात 3 मॉल, मोठे मोठे मॉल या शहरात आपण बांधत आहोत. मॉल बांधले तर उद्योग वाढतील. उद्योग वाढलं तर कामधंदे येतील, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल. नाही तर आहेच आपलं देशीचा अड्डा, सट्ट्याची पिढी. हे सर्व आपल्याला बदलायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला विनंती करायला आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. या कमळाच्या चिन्हावर 15 तारखेला आपलं मतदान करा. ऐतिहासिक मतदान करा. मोठ्या प्रमाणावर बाहेर निघा. नाहीतर आपणेवाले हाई त्यांचे 18 नगरसेवक निवडून येतात. 18. आणि जर तुम्ही मदत नाही केली इकडनं तर मग आपली सत्ता बसणं मुश्किल होऊन जाईल. माझी विनंती आहे, जे 4 उमेदवार येतील त्यांना मतदान करा. आणि या 41 उमेदवारांनाही हात जोडून विनंती आहे का आज जसं तुम्ही एकजुटीने फिरताय, कोणी 4 उमेदवार दिल्यानंतर तीच एकजूट या ठिकाणी दाखवा आणि जनतेचा विश्वास जिंका. जनतेच्या मनात तुमच्या विषयी कुठलंच गैरसमज झालं नाही पाहिजे का याने तर तिकीट दिलं नाही म्हणून आता पळी गया, कोणीच बोललं नाही पाहिजे. हे भारतीय जनता पार्टीचं विचार आहे. आणि आपण सर्वजण एकत्र राहाल या आशेने मी माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी बोलून